12वीचं डेट ऑफ पार्टनरशिप फॉर्म हे शिकवणार आहे. तर त्याच्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो आज मी शिकवणार आहे फर्स्ट, आणि पेज नंबर आहे आपलं 202. ओके, सो चला तर स्टार्ट करूया. याच्यामध्ये कसं सोल्युशन करायचं असतं. फर्स्ट आपल्याला क्वेश्चन कसा ओळखायला लागतो की डेट ऑफ पार्टनरशिप फॉर्मचा आहे. तर बघा, ही जी आपल्याला क्वेश्चनमध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे त्याच्या खाली जे पहिलं सेंटेन्स असतं तिथेच आपल्याला बोललं जातं कुणीतरी डेट झालं असं. तर इथे बघा दिलंय, मिस्टर राजेश डायड ऑन 30th जून 2019. म्हणजे राजेशची डेट झालेली आहे 30 तारखेला जूनच्या. ओके, म्हणजे हा क्वेश्चन कुठला आहे? डेट ऑफ पार्टनरशिप फॉर्मचा आहे. मग आता हा सॉल्व कसा करायचा? तर सेम आपण जसं ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममध्ये शिकलोय ऑलमोस्ट तसंच आहे, सेम टू सेम. थोडंफार वेगळं आहे. तर बघून घ्या याच्यामध्ये काय करावं लागेल. जसं आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममध्ये ॲडजस्टमेंट आधी टिकमार्क करायचो, सेम याच्यामध्ये पण तेच करायचं आहे. तर पहिले ॲडजस्टमेंट इथे दिलं आपल्याला फर्निचर, मग इथे फर्निचरला आपण टिकमार्क करणार आहे. ओके, नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग, मग लँड अँड बिल्डिंगला टिकमार्क होणार. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर, मग डेटरला टिकमार्क करायचे आहे. नेक्स्ट आहे द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ मिस्टर राजेश is to be calculated on the basis of last year profit which was 1,80,000. तर हे जे प्रॉफिटवाले ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेलं असतं त्याला टिकमार्क करायची गरज नाही, त्याचं आपल्याला एक वर्किंग नोट बनवायला लागतं. मग आता आपण हे सॉल्व करूया. मग सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय त्यांनी बनवायला सांगितलं ते पण बघायला लागतं. बघा खाली इथे दिलं आपल्याला प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, म्हणजे सेम ॲडमिशन ऑफ पार्टनरसारखं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, आणि बॅलन्स शीट ऑफ कंटिन्युइंग फर्म, म्हणजे जी पहिल्यापासून कंपनी आहे त्याचीच आपल्याला आता इथे बॅलन्स शीट बनवायची आहे, नवीन फर्मची नाही बनवायची आहे. आपण ॲडमिशनमध्ये काय करत होतो, नवीन फर्मची बॅलन्स शीट बनवत होतो, पण इथे थोडं चेंज आहे. इथे काय करायचं आहे, जी पहिल्यापासून कंपनी आहे त्याचीच आपल्याला बॅलन्स शीट इथे बनवायची आहे. ओके, सो आपण हे अकाउंट्स आता बनवले आहेत. त्याच्यात पहिलं अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, दुसरं आहे पार्टनर्स कॅपिटल, तिसरं त्यांनी सांगितलं की बॅलन्स शीट बनवा असं. आणि आपण स्वतःहून वर्किंग नोटमध्ये, ओके, वर्किंग नोटमध्ये आपल्याला गुडविल अकाउंट जसं आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममध्ये बनवत होतो सेम इथे पण तेच करायचं आहे. वर्किंग नोटमध्ये गुडविल अकाउंट, आणि हे कॅश किंवा बँक आपल्याला डिपेंड करेल की असेट साईडला काय दिलेलं आहे. तर तुम्ही चेक करू शकता इथे बघा कॅश बोललं आहे म्हणून मी इथे काय कॅश अकाउंट बनवलेलं आहे. जर बँक बोललं असतं तर आपण इथे बँक अकाउंट बनवलं असतं. क्लिअर आहे. तर आता आपल्याला सोल्युशनला स्टार्ट करायचे आहे. मग बघू शकता इथे तुम्ही ही आपल्याला असेट साईड पहिलं पोस्टिंग मारायची असते. मग इथे जे सर्व असेट दिले आहेत लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक, ओके, स्टॉक पर्यंत जे असेट्स आहेत ते आपल्याला असेट साईडलाच पोस्ट करायचे आहेत. ओके, मग आपण हे सर्व असेट इथे असेट साईडला पोस्ट करूया. ओके, सो फर्स्ट असेट आहे आपलं लँड अँड बिल्डिंग. मग इथे आपलं येणार फर्स्ट असेट जे आहे लँड अँड बिल्डिंग, आणि त्याला अमाऊंट किती दिले बघा 4 लाख, आणि त्याला टिकमार्क पण आपण केले. ज्याला टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेला आहे. ओके, ज्याला टिकमार्क आहे त्याला ॲडजस्टमेंट आहे. मग इनर कॉलममध्ये अमाऊंट आपल्याला लिहायची असते. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघू शकता फर्निचर बोललं इथे. ओके, काय बोललेलं आहे, फर्निचर किती अमाऊंट आहे 3 लाख. मग लँड अँड बिल्डिंगला लाईन एक सोडायची आहे, त्याच्या खाली फर्निचर, आणि त्यांनी त्याला पण टिकमार्क आहे, याला पण इनर कॉलममध्ये लिहायचं आहे 3 लाख रुपये. बघू शकता बघा इथे टिकमार्क आपण केलेले आहे. टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. ज्याला ॲडजस्टमेंट असते त्याच्या अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहायचे आणि लाईन्स सोडायचे असतात. त्याच्यानंतर आहे डेटर. डेटर पण असेटलाच, फर्निचरला एक लाईन सोडायची आहे, इथे लिहायचं आहे डेटर. ओके, डेटर, आणि डेटरचा अमाऊंट किती आहे 3 लाख. ओके, डेटर्स आहे 3 लाख रुपये, याला पण ॲडजस्टमेंट आहे तर इनर कॉलम. नेक्स्ट आहे स्टॉक, एक लाईन सोडून स्टॉक, स्टॉकला किती अमाऊंट आहे 1 लाख रुपये. मग स्टॉकला ॲडजस्टमेंट नाही आहे बघा इथे, टिकमार्क नाही, म्हणजे आपण याला आता आउटर साईडला लिहिणार आहे. ज्याला टिकमार्क नाही त्याला आउटर साईडला लिहायचं असतं. नेक्स्ट आहे कॅश. बघा कॅश आता इथे नाही ट्रान्सफर करायचं, आपण काय करतोय कॅशचं एक अकाउंट बनवलेलं आहे
मग त्याला त्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं असतं. मग लास्ट टाइम जसं मी सांगितलेलं, असेट साईड असते ती डेबिट साईड असते. मग असेट जर डेबिट आहे, मग त्याच्यामधलं जे पण असेल ते आपल्याला डेबिट साईडलाच पोस्ट करायचं आहे. म्हणून हे जे कॅश आहे ते आपण कॅशमध्ये डेबिट साईडला पोस्ट करणार आहे. बघा, सेम नाव असलं म्हणजे इथे पण कॅश आहे असेटला, आणि इथे पण आपण अकाउंट जे बनवलंय ते पण कॅश आहे, म्हणून काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. जेव्हा पण सेम नाव असणार तर आपल्याला काय लिहायचं असं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग कॅशची अमाऊंट किती आहे, 1,00,000 रुपये. मग इथे 1,00,000 रुपीज आपल्याला टाकायचे आहे. ओके, क्लिअर आहे. हे आपलं असेट साईड आता कम्प्लीट झालं. नेक्स्ट आपण बघणार आहे आता लायबिलिटी साईड. बघा, लायबिलिटीला फर्स्ट काय दिलं आहे, कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. मग जसं आपण इथे कॅपिटल अकाउंट बनवलेलं आहे, मग लायबिलिटी साईड कुठली असते, क्रेडिट असते. म्हणून इथलं जे पण असेल ते क्रेडिटला जाणार आहे. मग कॅपिटलला आपण कॅपिटल अकाउंटमध्येच ट्रान्सफर करायचं आहे, आणि क्रेडिट साईडला काय असे, सॉरी, लायबिलिटी साईड काय असते, क्रेडिट असते. मग सेम जसं कॅश कॅश होतं तर आपण काय लिहिलेलं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता इथे पण काय, कॅपिटल कॅपिटल आहे, मग काय लिहिणार, बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग इथे जे अमाऊंट दिले ते आपल्याला इथे पोस्ट करायचे. बघा, पहिल्या पार्टनरला म्हणजे राजेशला 5,00,000 आहे, मग राजेशच्या कॉलममध्ये 5,00,000. त्याच्यानंतर आहे राकेश, राकेशला 2,00,000 रुपये. त्याच्यानंतर आहे महेश, महेशला पण किती आहेत, 2,00,000 रुपये आहेत. ओके, सो याच्या कॉलममध्ये पण 2,00,000 रुपये. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघू शकता सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन, हे सर्व लायबिलिटी आहेत. म्हणून ह्या सर्वांना लायबिलिटी साईडला आपल्याला पोस्ट करायचं आहे. म्हणून इथे हे आपण पोस्ट करणार आहे. वरती 4 लाईन सोडायच्या आहेत आणि खाली लिहून घ्यायचं आहे सन्ड्री क्रेडिटर. ते सन्ड्री क्रेडिटर, त्याचा अमाऊंट किती आहे, 90,000 आहे. त्याला आउटर साईडला, कारण बघा टिकमार्क नाही इथे, मी इथे टिकमार्क केलेली नाही म्हणजे ॲडजस्टमेंट नाही. जेव्हा ॲडजस्टमेंट नसतं तेव्हा आपल्याला हे आउटर साईडला टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल, याच्याच खाली आपण कंटिन्यू लिहू शकतो. जेव्हा ॲडजस्टमेंट नसते कोणाला तेव्हा ते आपण कंटिन्यू लिहू शकतो. याला पण ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर साईड. नेक्स्ट आहे बँक लोन. बँक लोन पण सेम लायबिलिटी साईडलाच येणार. बँक लोन किती अमाऊंट आहे, 1,50,000. ओके, तर अशा प्रकारे आपलं असेट्स आणि लायबिलिटीज कम्प्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करणार आहे. तर बघा, इथे फर्स्ट जे आपल्याला सांगितलं त्यांनी की मिस्टर राजेश डायड ऑन 30th जून 2019. आता ज्या तारखेला डेट होते ती डेट जी असते ती आपल्याला इथे बॅलन्स शीटला टाकायची असते. ओके, बॅलन्स शीटला टाकायची असते, आणि आपण एक त्याच्यावरून एक टाईमलाईन आपण फाइंड आउट करणार आहे. मग टाईमलाईन काय घ्यायची, बघा, जे फायनान्शियल इयर स्टार्ट होतं ते कुठून स्टार्ट होतं, एप्रिल टू मार्च असतं. ओके, आपण इथे कन्सिडर करूया फायनान्शियल इयर स्टार्ट होतं एप्रिल टू मार्च. ओके, एप्रिलपासून स्टार्टिंग होते फायनान्शियल इयरची आणि एंडिंग होते मार्चला. मग त्याची जी डेट झालेली आहे ती केव्हा झाली, त्याची डेट 30th जूनला झालेली आहे. मग आपण इथे काय करू, 30th जून असं टाकून घेऊ. ओके, तर याला टाईमलाईन असं बोललं जातं. क्लिअर आहे कसं ड्रॉ केलं तर, फर्स्ट एप्रिल, लास्ट मार्च असणार आहे. मध्ये मध्ये जे आपल्याला टिकमार्क करायचे आहे ती जी डेट असेल ती त्याची डेथ डेथ कधी झाली ती 30 तारखेला, 30 जूनला त्याची डेथ झालेली आहे. आपण इथे लिहू पण शकतो की डेथ असं. मग आपल्याला 2 पिरियड कॅल्क्युलेट करायचे आहे. बघा, तो जेव्हा बिझनेसमध्ये होता तो कुठल्या पिरियडमध्ये बिझनेसमध्ये होता, एप्रिल टू जून, कारण इथे याची डेट झाली, याच्यानंतर तो नसणार आहे. म्हणून हे महिने आपल्याला आता काउंट करायचे आहेत. एप्रिल टू जून, एप्रिल मे जून, 3 महिने. मग आपण इथे लिहिणार 3 मंथ्स. 3 मंथ्स असं आपल्याला हे, कारण हे कॅल्क्युलेशनसाठी यूज होणार आहे. ओके, तर प्रत्येक सममध्ये जेव्हा पण तुम्ही हे सेंटेन्स रीड करणार कुठल्या डेटला ते त्याची डेथ झालेली आहे, मग ती डेट आपण बॅलन्स शीटला टाकणार, आणि प्लस काय अजून आपण टाईमलाईन ड्रॉ करणार. ओके, सो नाव आता आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करूया. बघा, इथे सांगितले की फर्निचर वॉज टू बी ॲडजस्टेड टू इट्स मार्केट प्राइस ऑफ 3,40,000. जर आपण इथे बघितलं फर्निचरची व्हॅल्यू किती आहे, 3,00,000 आहे, आणि ते सांगतात आता 3,40,000 पर्यंत आपण ते ॲडजस्ट करणार आहे. मग ती जी व्हॅल्यू दिली ते आपण इथे आउटर साईडला टाकणार आहे, 3,40,000. बघा, त्यांनी झाले पहिला 3,00,000 होते, आता किती ॲडजस्ट करायचे, कितीपर्यंत, 3,40,000 पर्यंत.
म्हणजे 40,000 याच्यामध्ये वाढलेत, इन्क्रीज झालेत. मग जेव्हा पण वाढतील, इन्क्रीज होतील, ते आपण ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये शिकलोय की जेव्हा पण ऍड करायचं असतं तेव्हा काय लिहायचं, ऍप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन. मग कितीने वाढली, 40,000ने वाढलेली आहे. ओके, 40,000 कसे, कारण बघा ऑलरेडी इथे 3 लाख होते आणि त्यांनी सांगितलं की ऍडजस्ट करायचं आहे आपल्याला 3,40,000 पर्यंत. ओके, 3,40,000 पर्यंत जी अमाऊंट सांगितली ती 3,40,000 आउटर साईडला टाकायची आहे. मग इथे चेक केलं तर आपल्याला 40,000 प्लस करणार, तेव्हा आपल्याला आउटरला किती भेटणार, 3,40,000 भेटणार. ओके, सो बघा आपल्या असेटची, आपली प्रॉपर्टीची व्हॅल्यू 3 लाख होती आणि आता ती किती झाली, 3,40,000. म्हणजे प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपली वाढलेली आहे. मग आपल्या कंपनीसाठी ते काय आहे, आपल्या कंपनीसाठी ते काय आहे, प्रॉफिट आहे. मग प्रॉफिट कुठे शो करायचं, बघा बॅलन्स शीट मध्ये जसं आपण ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये शिकलोय, बॅलन्स शीट मध्ये जे पण प्लस किंवा मायनस होणार ते आपण या फर्स्ट अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. मग आता इथे ऍड केलंय, मग त्याचा इफेक्ट आता आपल्याला इथे पोस्ट करायचा आणि आपल्याला काय झालंय, प्रॉफिट झालंय, कारण प्रॉपर्टीची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. ओके, प्रॉफिट कुठे शो करतात, तर कंपनीचे जे प्रॉफिट्स असतात ते क्रेडिट साईडला पोस्ट होतात, कारण आपला रूलच आपल्याला सांगतोय क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स आणि डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस. कंपनीचे जे एक्सपेन्स आहेत, जे लॉसेस असतात ते आपल्याला डेबिटला पोस्ट होतात आणि कंपनीचे जे प्रॉफिट्स आहेत किंवा इन्कम आहेत ते आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचे. म्हणून हे इथे क्रेडिट साईडला पोस्ट करायचं आहे. कशामध्ये आपण ते ऍड केलं, फर्निचरमध्ये. इथे लिहायचं बाय फर्निचर अकाउंट. किती ऍड केले आपण, 40,000 आपण ऍड केलेले आहे. ओके, तर मग इथे 40,000 टाकायचे आउटर साइड. त्याच्यानंतर बघू शकता लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएट बाय 10%. म्हणजे डेप्रिसिएशन करायचं म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी करायची आहे. ओके, म्हणजे लेस करायचं आहे. मग इथे लेस डेप्रिसिएशन @ 10%. बघा 4 लाख अमाऊंट दिली त्यांनी आणि आपल्याला 4 लाख अमाऊंट दिलेली आहे त्यांनी. 4 लाख अमाऊंट आणि किती पर्सेंट, 10% बोलले. बघू शकता इथे बघा 10%, म्हणजे मल्टिप्लाय आपण 10 करणार आणि जेव्हा पर्सेंटेजचं साईन असतं तेव्हा आपण डिवाइडला 100 घेतो. एक एक 0 कॅन्सल, बॅलन्स किती राहिले, 40,000. मग इथे 40,000 आपण मायनस करणार आहे. 4 लाख मधून 40 गेले, बॅलन्स राहिले 3,60,000. क्लिअर आहे. डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर असेटची व्हॅल्यू कमी होणे म्हणजे लेस करायची आहे. मग आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू, असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपल्या कंपनीसाठी तो एक लॉस आहे. लॉस कुठे शो करतात, डेबिट साईडला. जसं फर्निचरमध्ये आपल्याला प्रॉफिट झालेलं तर आपण क्रेडिटला पोस्ट केलं, आता लॉस झाला आपल्याला, मग तो डेबिटला येणार. आणि तो कशाचा लॉस आहे, लँड अँड बिल्डिंगचा लॉस आहे. इथे लिहायचं लँड अँड बिल्डिंग अकाउंट. किती आपण लेस केले इथून, 40,000. मग इथे 40,000 टाकायचे. ओके, 40,000. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड. ओके, प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर. आपला जो डेटर आहे ते काय, RDD बोलतो. RDD काय होते, लेस होते. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं आहे की RDD आपल्याला काय करायचे असते, लेस. मग इथे लिहायचं लेस RDD 5%. 3 लाखावर 5%. मग 3 लाख इंटू 5 डिवाइड 100, एक 0 कॅन्सल, 5 3 15 म्हणजे 15,000. ओके, 5 3 15 आणि हे 3 0, 15,000. इथे 15,000 लेस होणार आहे. 3 लाखामधून 15,000 गेले, बॅलन्स किती राहिले, 2,85,000. क्लिअर आहे. आता आरडीडी कुठे पोस्ट करायचे असते, आरडीडीचा मिनिंग काय आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. म्हणजे डाऊट आहे पैसे भेटतील की नाही, म्हणजे एक प्रकारे कंपनीचा लॉस आहे. कंपनीचा लॉस कुठे शो करतात, तर डेबिट साईडला. मग इथे डेबिटला लिहायचं 2RDD अकाउंट. इथे डेटरला लिहायचं काय, लिहायचं RDD अकाउंट लिहायचं. किती मायनस केले आपण, 15,000 रुपये मायनस केलेले आहेत. मग इथे 15,000. ओके, तर RDD एक कंपनीसाठी लॉस असतो. जर हा लॉस कमी झाला असता तर आपण क्रेडिट साईडला पोस्ट केला असता, पण हा लॉस आपला वाढलेला आहे म्हणून डेबिट साईडला आला. ओके, नेक्स्ट आहे बघा इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे, जे ऍडजस्टमेंट तुम्हाला हर एक सम मध्ये भेटणार आहे. आता
ते आहे प्रॉफिटचं. मी इथे सांगितलं द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर प्रॉफिट विच वॉज 1,80,000. म्हणजे तुम्ही जे प्रॉफिट कॅल्क्युलेट आता करायचं आहे ते लास्ट इयरचं जे प्रॉफिट आहे 1,80,000 त्याच्यावर कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ते कसं करायचं आहे तर यांनी सांगितलंय प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश. मग आपण इथे तसं लिहिणार आहे, वर्किंग नोट असं लिहायचं इथे. ओके, वर्किंग नोट. आणि इथे लिहायचं काय लिहायचं तर प्रॉफिट अप टू द डेथ ऑफ राजेश. आणि त्यांनी प्रॉफिट किती दिलंय बघा, हेच मी कॉपी केलं इथे. ओके, हे जे सेंटेन्स आहे तेच मी इथे कॉपी केलेलं आहे. आणि प्रॉफिट काय घ्यायचं आहे 1,80,000 जे त्यांनी दिलंय 1,80,000. पण याला आता काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं. कशाला त्यांनी सांगितलं प्रॉफिट घ्या तुम्ही किती कितपर्यंत घ्यायचं आहे डेथ ऑफ राजेश. म्हणजे राजेशची जिथपर्यंत डेथ झालेली आहे तिथपर्यंतच आपल्याला प्रॉफिट त्याला द्यायचं आहे. मग राजेशची जी डेट झाली आहे ती 30 जूनला झाली, म्हणून ही टाइमलाईन मी तुम्हाला ड्रॉ करायला सांगितली. तर 30 जूनला त्याची डेथ झालेली आहे. मग तो जो पिरियड होता तो ह्या पिरियडमध्ये म्हणजे एप्रिल पासून जून पर्यंत काय होता तो बिझनेसमध्ये ऍक्टिव्ह होता. त्याच्यानंतर तो डिऍक्टिव्ह झालेला आहे. ओके, मग एप्रिल टू जून किती महिने येतात 3 महिने. मग इथे 3 ने डिवाइड करायचं, सॉरी 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड 12 ने करायचं. कारण बघा 3 महिने तो बिझनेसमध्ये होता. ओके, 3 महिने बिझनेसमध्ये होता म्हणून मल्टिप्लाय 3 आणि डिवाइड 12 का कारण अख्ख्या वर्षाचे महिने किती असतात 12 म्हणून 12 ने डिवाइड करायचं. आता आपण याचं कॅल्क्युलेशन करूया. 3 1 जा 3 4 जा. ओके, 4 1 जा 4 4 जा 16 पण हे 18 होते, 2 बॅलन्स राहिले हे 20 झाले. ओके, 2 आणि हा 0. 4 5 जा 20 आणि हे 3 0 म्हणजे 45,000. ओके, इथे 45 आले. त्याच्यानंतर हे झालं त्याच्या आपण काय केलं डेथ पर्यंत त्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. आता त्याला त्याचा जो बिझनेसचा शेअर आहे तिथपर्यंत त्याला प्रॉफिट द्यायचं आहे. मग इथे लिहायचं प्रॉफिट ॲज पर हिज शेअर. ओके, प्रॉफिट ॲज पर हिज शेअर. मग 45,000 घ्यायचे. आता त्याचं शेअर आपल्याला बघायला लागेल किती होता बिझनेसमध्ये. ते बघूया, इथे रेशो दिला असेल त्यांनी. बघा इथे बोलले त्यांनी काय आहे ते. राजेश राकेश अँड महेश व इक्वल पार्टनर. म्हणजे त्यांचा जो रेशो आहे तो इक्वल आहे. रेशो इक्वल असणे म्हणजे काय बघा 3 पार्टनर आहेत. ओके, 3 पार्टनर्स आहेत त्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे रेशो झाला 1:1:1 हा रेशो झाला. मग आपण काय करणार आहे ते इंटू 1 करणार आणि डिवाइड काय करायचं या रेशोची प्लस करायची म्हणजे काय होणार 3. ओके, मग 3 ने याला डिवाइड करायचं आहे 45,000. 3 1 जा बघा 3 1 जा पण हे 4 आहेत 1 बॅलन्स झाले हे 15 झाले. 3 5 जा 15 आणि हे 3 0 म्हणजे 15,000. तर राजेशला प्रॉफिट किती भेटलं 15,000. ओके, तर अशा ह्या तुम्हाला 2 स्टेप, कधी कधी 3 स्टेप पण असतात पण या 2 स्टेप लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक सम मध्ये तुम्हाला येणार आहे. पहिला काय करायचं अप टू डेथ म्हणजे जे आपण टाइम लाईन ड्रॉ केलेली त्यामध्ये जे महिने काउंट आपण केलेले आहेत त्याच्याने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड 12 करायचं. ओके, ते कॅल्क्युलेशन झालं. त्याच्यानंतर त्याचा जो शेअर आहे बिझनेसमध्ये त्याच्यानुसार त्याला ते प्रॉफिट आपल्याला द्यायचं असतं. मग किती भेटलं 15,000. मग आता याचा इफेक्ट, याचा जो इफेक्ट असतो हा आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये पोस्ट करायचा आहे. कारण राजेश कोण होता पार्टनर होता आणि तो कुठे प्रॉफिट कुठे शो करतात क्रेडिटला. मी आधीच तुम्हाला सांगितलं जसं आपण फर्निचर बोललं तर प्रॉफिट होतं क्रेडिटला लिहिलं. ओके, लँड अँड बिल्डिंग मध्ये लॉस होता म्हणून डेबिटला टाकला. तर प्रॉफिट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचं असतं म्हणून आता हे काय प्रॉफिट आहे मग आपण पार्टनर्सचं आहे म्हणून पार्टनर्स मध्ये शो करणार आहे. इथे लिहिणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट लिहायचं. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ओके,
कोणाची डेथ झाली? राजेश. मग राजेशच्या कॉलम मध्ये 15,000. या दोघांना डॅश. क्लिअर आहे? हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट टाकायचा असतो आपल्याला असेट साइडला. असेट साइडला पण सेमच लिहायचं, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ओके, किती? 15,000. क्लिअर आहे? तर हे ॲडजस्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहे डेट ऑफ पार्टनरमध्ये. प्रॉफिटवालं प्रत्येक सममध्ये तुम्हाला ते येणार आहे, तर याची प्रॅक्टिस करून घ्या, समजून घ्या नीट. ओके, आता आपले ॲडजस्टमेंट आहेत संपलेले आहेत. मग आता आपल्याला टोटल करायचे आहे. मग टोटल कशी करायची? तर पहिलं आपल्याला टोटल करायची असते ती वर्किंग नोटची करायची असते. बघा गुडविलमध्ये काय नाही, मग याला सोडून द्या. त्याच्यानंतर कॅशमध्ये बघितलं तर बघा डेबिट साईडच आहे याच्यामध्ये, तर याची टोटल येणार आपली 1,00,000. इथे पण 1,00,000. ओके, इथे एक पण अमाऊंट नाही, म्हणजे काय, जी टोटल तीच बॅलन्स इथे आपण घेणार आहे 1,00,000. आता हा जो बॅलन्स असतो तो आपल्याला आपल्या बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा असतो. मग जेव्हा आपण कुठल्या अकाउंटमधून बॅलन्स ट्रान्सफर होतो बॅलन्स शीटमध्ये, तर आपल्याला हा एकच वर्ड लिहायचा असतो, बॅलन्स कॅरीड डाऊन. मग ते अकाउंट कुठलं पण असू दे, जर बॅलन्स शीटला ट्रान्सफर होणार आहे तर त्याच्यासाठी हाच वर्ड लिहायचा असतो, बॅलन्स कॅरीड डाऊन. आता बॅलन्स कसा ट्रान्सफर होत असतो? तुमचा बॅलन्स आता आलाय क्रेडिटला, मग तो ट्रान्सफर होतो डेबिट साईडला. मग जर आपण बॅलन्स शीट बघितली तर असेट साईड डेबिट असते, म्हणून हा जो क्रेडिटवाला बॅलन्स आहे तो असेट साईडला ट्रान्सफर होणार आहे. मग असेट साईडमध्ये इथे लिहिणार आपण कॅश. ओके, कारण हा कॅश अकाउंटचा बॅलन्स आहे. किती आहे? 1,00,000 रुपये. मग इथे आपण 1,00,000 रुपये टाकणार आहे. क्लिअर आहे? बॅलन्स कसा ट्रान्सफर होतो? जर क्रेडिटला बॅलन्स भेटलाय तर तो डेबिटला जातो, आणि जर डेबिटला असला तर तो क्रेडिटला, म्हणजे ऑपोजिटला जात असतो कधी. आता आपण टोटल करणार आहे पहिल्या अकाउंटची. ओके, फर्स्ट अकाउंटची टोटल करणार आहे. तर बघूया आपण दोन्ही डेबिट आणि क्रेडिट कम्पेअर करूया, कुठले हायेस्ट आहे. जर आपण इथे बघितलं तर एकच अमाऊंट आणि किती आहे? 40,000 आहे. आणि इथे जर बघितलं तर दोन अमाऊंट आहेत, म्हणजे 40 आणि 15, म्हणजे ही हायेस्ट आहे डेबिट साईड. मग जी हायेस्ट असेल ती टोटल आपल्याला इथे लिहायची असते. 40 आणि 15 किती होतील? 55,000. ओके, 55,000 हीच अमाऊंट या साईडला आणायची, 55,000. आणि या 55,000 मधून वरचे अमाऊंट सगळे मायनस करायचे असतात. मग इथे वरती किती आहे? 40,000 आहे. मग 40,000 जर मी मायनस केले तर बॅलन्स किती येणार? 15,000. ओके, हा बॅलन्स आहे, 15,000 बॅलन्स आहे. आता हा जो बॅलन्स आहे आपल्याला पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचा. मग कोणाला? तर सर्वांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे डेट ऑफ पार्टनरमध्ये. का? तर तुम्ही बघू शकता बॅलन्स शीटमध्ये तिन्ही पण पार्टनर अवेलेबल आहेत. ओके, बॅलन्स शीटमध्ये जेवढे पार्टनर अवेलेबल असतात क्वेश्चनमध्ये जी बॅलन्स शीट दिली त्याच्यामध्ये जे पार्टनर अवेलेबल असतात त्या सगळ्यांना त्या प्रॉफिट जे असतं ते कधी पण डिस्ट्रीब्यूट होतं. मग इथे आपण लिहिणार बाय, काय लिहायचं? तर बाय रिव्हॅल्युएशन क्रेडिटला आहे तर लॉस असतो हा. ओके, क्रेडिटला बॅलन्स भेटला तर काय असं लॉस असतो. रिव्हॅल्युएशन लॉस ट्रान्सफर टू कुठल्या अकाउंटमध्ये? पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचं. म्हणजे इथे लिहायचं ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची आणि जेवढे पण पार्टनर आहेत त्या सगळ्यांची इथे नावं टाकायची, राजेश, राकेश आणि महेश. आता हे जे पार्टनर आहेत ते काय? इक्वल आहेत. मग 15,000 आपल्याला तिघांना इक्वली द्यायचे आहेत. मग तिघांना किती जातील? 5,000 प्रत्येकी. 5,000. बघू शकता तुम्ही या तिघांची जर टोटल केली तर आपल्याला 15 यायला पाहिजे. 15,000 आपला बॅलन्स आला. त्यांना त्यांच्या रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट होतं. कारण आता बघा इथे काय बोललं त्यांनी? इक्वल बोललं, इक्वल पार्टनर आहेत म्हणून हे आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं. कधी कधी इथे रेशो असतो त्यानुसार आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. मग आता हा जो बॅलन्स आहे तो ट्रान्सफर करायचा आहे नेक्स्ट अकाउंटला. क्रेडिटला भेटला तो कुठे जाणार? डेबिट साईडला. मग इथे लिहायचं कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय? प्रॉफिट अँड लॉस. मग इथे लिहायचं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट. मी शॉर्टकट लिहिलं इथे. ओके, ॲडजस्टमेंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहायचं लॉस. प्रत्येकी किती? 5,000. 5,000. आता काय करायचं आपल्याला?
पार्टनर्स कॅपिटलची टोटल करायची आहे. मग आपण एक एक पार्टनर बघूया. बघा, राजेशची जी अमाऊंट आहे ते 5 लाख आहे, 15, 5,15,000 आणि फक्त इथे 5,000 म्हणजे क्रेडिट हायेस्ट आहे. मग इथे लिहिणार आपण 5,15,000. सेम अमाऊंट इथे डेबिट साईडला आणायची 5,15,000. बघा, ही हायेस्ट होती, ही लिहिली आधी. सेम अमाऊंट इथे आणायची 5,15,000 आणि या 5,15,000 मधून वरच्या अमाऊंट मायनस करायचे. 5,000 आहेत, मायनस केले तर किती राहणार? 5,10,000. ओके, ही झाली राजेशची. आता राकेशचं बघूया. इथे 2 लाख आहेत आणि इथे 5,000 आहेत, म्हणजे ही हायेस्ट आहे, 2 लाख रुपये. सेम अमाऊंट इथे आणायची 2 लाख रुपये. या 2 लाख मधून 5,000 मायनस करायचे म्हणजे 1,95,000 बॅलन्स. ते 1,95,000. सेम महेशची पण हीच हायेस्ट आहे, 2 लाख रुपये. सेम अमाऊंट इथे येणार. ओके, सेम अमाऊंट जे आहे ते इथे येणार 2 लाख रुपये. 2 लाख मधून 5 गेले, राहिले 1,95,000. ओके, तर अशा प्रकारे हे तुम्हाला पार्टनर्स कॅपिटलची टोटल करायची होती. मग आता काय करायचं? हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर होणार आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, जो पण बॅलन्स शीट मध्ये जाणार असतो त्याच्यासमोर काय लिहायचं? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, कधी पण जर बॅलन्स शीट मध्ये जातोय तर काय लिहायचं? बॅलन्स कॅरीड डाऊन. मग मी काय सांगितलं, बॅलन्स जो असतो तो क्रॉस जातो. क्रॉस म्हणजे ऑपोजिटला. डेबिट असेल, बॅलन्स डेबिटला असणार तर तो क्रेडिटला जाणार. मग आता कुठे आहे? डेबिटला आहे, म्हणजे क्रेडिट साईडला जायला पाहिजे. मग याच्या बॅलन्स शीट मध्ये काय असतं? लायब्ररी साईड जी असते ती क्रेडिट असते, म्हणून इथे लायब्ररीला करायचं ट्रान्सफर. मग इथे हेडिंग लिहायची पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि ह्या ज्या मी आधी लाईन्स इथे सोडलेल्या त्या ह्याच्यासाठी होत्या, बॅलन्ससाठी. मग इथे लिहायचं तिघांची नावं, राजेश, राकेश आणि तिसरा कोण आहे? महेश. यांची अमाऊंट इथे इनर कॉलम मध्ये लिहून टाका. 5,10,000, 1,95,000, परत 1,95,000. ते तिघांचे प्लस करायचे. 1, 2, 3, 3 0, 5, 5, 10, 5, 5, 10,000. 1 बॉरो होणार, 2, 18 आणि 20, 2 फॉरवर्ड होणार पुढे. 20 चे 7, 8, 9, किती आली? 9 लाख. ओके, 9 लॅक्स. टोटल आली 9 लॅक्स. आता आपल्याला काय करायचं आहे? बॅलन्स शीटची टोटल करायची. ओके, बॅलन्स शीटची आपण टोटल करूया. बघा, फर्स्ट अमाऊंट आहे इथे 9 लॅक्स रुपीज. फर्स्ट अमाऊंट आहे 9 लॅक. इथे थोडं लांब लांब लिहायचे नंबर. त्याच्यानंतर आहे 90,000. त्याच्यानंतर आहे 60,000 आणि त्याच्यानंतर आहे 1,50,000. टोटल 0 0 0 0. हे बघू शकता, हे 0 आहे, हे पण 0 आहे, हे पण 0 आहे, हे पण 0 आहे. 9, 6, 15, 15 आणि 5, 20, 2 बॉरो, 10 आणि 12, म्हणजे 12 लाख रुपये ची टोटल आली. ओके, ची टोटल अमाऊंट आली 12 लाख. मग इथे आपण लिहिणार 12 लाख रुपये, 12 लॅक्स. त्याच्यानंतर आपण काय करणार? असेट साईडची टोटल करूया. याची अमाऊंट आहे 3,60,000. हे लांब लांब याचे नंबर. 3,60,000. त्याच्यानंतर आहे 3,40,000. 3,40,000. त्याच्यानंतर हे 2,85,000. त्याच्यानंतर आहे 1 लाख. त्याच्यानंतर आहे 1,50,000. त्याच्यानंतर आहे 1 लाख. 0 0 0 5, 10, 18, 18 आणि 5, 23, 2, 5, 5 आणि 3, 8, 8 आणि 10, 11, 12, 13.
सॉरी हे 1,50,000 नाही आहे. आपण परत करूया टोटल. हे 3,60,000 अमाऊंट घेताना रॉंग घेतली मी. 3,60,000, 3,40,000, 2,85,000, त्याच्यानंतर आहे 1,00,000, त्याच्यानंतर आहे 15,000. आधी मी 1,50,000 घेतलेलं आहे. ओके, अशी तुम्ही पण चूक नको करू. 1 मी एक्स्ट्रा घेतलेला, त्या 1 एक्स्ट्रा घेतल्याने खूप चेंज होता, त्याच्यामुळे मला ही टोटल परत करायची झाली. ओके, अशी चूक तुम्ही पण करू नका. बघा हे 0, त्याच्यानंतर हा पण 0, हा पण 0, 5 5 10, 10चा 1 बॉरो होणार, 10 11, 11 आणि 8 19 20, 2 बॉरो, 5 10 11 आणि 12, इथे आली 12,00,000. ते बघू शकता आपलं जे सम आहे ते टॅली झालेलं आहे 12,00,000. बघा लायबिलिटी साईड पण 12,00,000 आली आणि असेट साईड पण 12,00,000 आली. आधी मी काय इथे केलेलं 15,000चे 1,50,000 लिहिलेले, म्हणून मी रॉंग केलेले आहे. ओके, आता हे बरोबर मी टोटल केलेले आहे, 12,00,000च भेटले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याची टोटल करू शकता.